मॉर्निंग. आज आता वाजलेत 11. माझा अन्मय पडला आहे आजारी, त्याला झाली सर्दी खोकला. तर आज फिरणार, उद्याचा दिवस फिरणार, उद्याच्या नंतर मग आम्ही निघणार आहोत पुण्याला. हा चाललोय मंगेशी टेम्पल, दाखवू तुम्हाला. चला स्टे ट्यून. याला पूर्ण वेळ मला आता घेऊन चालायचं कडेवर. ठीक आहे, चला तुम्ही एन्जॉय करा शेवटपर्यंत. बघ गाईज, आता आपण आलेलो आहोत मंगेशी टेम्पल. लता मंगेशकर यांचं हे आहे कुलदैवत. मंगेशी म्हणजे मग शंकराचं आहे हे मंदिर. तुम्हाला दाखवते. इथे बघा कसे स्टॉल लागलेले आहे आजूबाजूला. हे आहे नवल एव्हिएशन म्युझियम, जे आहे गोव्यामध्ये दाबोलीम इथे. तिथे जुन्या काळी जे मिसाईल्स, हेलिकॉप्टर, विमान युद्धासाठी जे काही वापरले होते नेव्हीमध्ये, त्याचं इथे प्रदर्शन होतं. सगळ्या प्रकारचे म्हणजे खूप जुन्या काळी वापरलेले युद्धामध्ये ते सुद्धा होतं. आणि तिथे एक शो पण होता जो स्क्रीनवर दाखवणार होते की कसं युद्ध केलं, कोणत्या विमानाने किती साली काय युद्ध केलं, हे सगळे तिथे तो शो पण होता. हे इथे आहे तिकीट काउंटर. याप्रमाणे इथे तिकीटं आहेत. ॲडल्ट 150, चिल्ड्रन्स 75 तिकीटं आहेत. तर आता इथून चेकिंग करायचं आणि आतमध्ये जायचं. आणि हे पाहिजे इथे मिसाईल्स वगैरे लावलेले होते. आणि हे सगळं खरं होतं, जे वापरून झालेलं होतं ते सगळं इथे आहे. एव्हिएशन म्युझियम. हे गोव्यामध्ये साऊथ गोव्यामध्ये हे म्युझियम आहे. काहीच काही मोठं आहे. फायटर जेट. उडाला की गेलं. फायटर जेट. त्या साईडला आहे.
by Indian Force for the basic pilot flying training. ए पार्टनर ते ओरडणार तिकडचे ते ओरडणार बघ आता चल. डाट MK इंजिन एरोप्लेन इंजिन मिसाईल ही कसं आहे ते छोटस ड्रॅगन फ्लाय दिसत ना आता वरचं पण आपल्या इथून जातात ते एअरक्राफ्ट करिअर बघितलं का सर्च अँड रेस्क्यू मिशन 1964 साली वापरलेलं आहे. It was used in all possible roles such as the pilot training, SAR, small deck operations, anti-submarine operations, 60 वर्षाचं झालं विमान. ambulance passengers, and vertical replacement at the sea. समुद्र असं करतात हे बघ हे सगळं. चला उचलतात लोकांना उचलायचं काम. रेस्क्यू ऑपरेशन रेस्क्यू वाव आतमध्ये दिसत नाही वाटतं. 60 वर्ष झाली त्याला. वाव एकदम छोटं स्केच आहे स्केच असते चोची इंट्रोड्यूस इन इंडियन नेव्ही 1951. बघितलं का फर्स्ट एअरक्राफ्ट आहे. अच्छा हे पॅटर्न जुनं आहे इंट्रोड्यूस इन इंडियन नेव्ही. बघ 2 चाक पुढे 1 चाक मागे हे आता मिळत नाही असलं विमान 1951 चे. टायर पण बघ ना सेंटर एवढं चाक आहे मॅन्युफॅक्चर इन UK. हे बघ टोपी काय खाली घ्यायची. उभेला दोघं जण पात्याच्या खाली मी फोटो काढते. श्वेता 1903 हो ना. लँड होते लँड हे आपलं टेक ऑफ झालंय. हो थांब. हे आहेत एरोप्लेन आणि हेलिकॉप्टरचे इंजिन्स. रोल्स विमानाचं
कधी काही मुलांना पण शाळेत सांगितलं तर मॉडल्स आहे सगळे छोटे छोटे. अभिनव नागोरी. कसं कंट्रोल असतं. हां, विमान उडताना कसं दाखवतात. तिघं चौघं असतात. नेव्हीचे विमानं. एअर ट्रॅफिक कंट्रोल त्यांनी पाहिलं आपल्याकडे. हा हाय गंमत. आता हे उडालं विमान. कसं उडालं हे टेक ऑफ होत आहे. दुसरं विमान आहे ते. नको असं मी. हे पण झालं ते. हे ठेवले ना तिथे हेलिकॉप्टर. हे सगळं बघून आम्ही गेलो लोणावळा बीचवर. तो ब्लॉग तुम्हाला दिलाच. बस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला आपण मित्रांनो नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.